तर नमस्कार मित्रांनो, आकाश वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे किंवा कसा याला तेलुगूमध्ये एटला किंवा एला असे म्हणतात। मित्रांनो, आज आपण तेलुगूमध्ये एटला किंवा एला हा शब्द कसा वापरायचा ते जाणून घेऊया। మిత్రులారా, ఈ రోజు మనం తెలుగులో ఎట్లా ఎలా అనే పదాన్ని ఎలా ఉపయోగించాలో నేర్చుకుందాం। जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, तुम्ही कसे जाता, तुम्ही कसे जाता याला तेलुगूमध्ये म्हणतात मीरू एला वेल्तारू, मीरू एला वेल्तारू, किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता मीरू एटला वेल्तारू, तुम्ही कसे जाता। दुसरं उदाहरण आहे मित्रांनो, मी कसे जावे किंवा मी कसे जाऊ याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनु एटला वेल्लाली, नेनु एटला वेल्लाली, मी कसे जाऊ किंवा जावे। तर मित्रांनो, तिसरं उदाहरण आहे मला कसे कळेल, मला कसे कळेल याला तेलुगूमध्ये म्हणतात नाकू एटला तेलुसतुंदी, नाकू एटला तेलुसतुंदी, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता नाकू एला तेलुसतुंदी। तर चौथं उदाहरण आहे मित्रांनो, तुला कसे माहीत, कसे एटला किंवा एला याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नीकू एटला तेलिसिंदी, तुला कसे माहीत, नीकू एटला तेलिसिंदी, तुला कसे माहीत। मित्रांनो, पाचवं उदाहरण आहे मी तुला ते कसे द्यावे, मी तुला ते कसे द्यावे ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनु नीकू एटला इव्वाली, नेनु नीकू एटला इव्वाली, म्हणजे मी तुला ते कसे द्यावे। मी तुला कसे दिले, मी तुला कसे दिले ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनु नीकू एटला इच्चानु, नेनु नीकू एटला इच्चानु, मी तुला कसे दिले, नेनु नीकू एटला इच्चानु। ते मला कसे देतील, ते मला कसे देतील याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो वारू नाकू एला इस्तारू, किंवा वारू एटला इस्तारू, किंवा वाल्लू नाकू एला इस्तारू, ते मला कसे देतील। तर मित्रांनो, 7वं आणि 8वं उदाहरण आहे त्याचा अभ्यास कसा चालला आहे, त्याचा अभ्यास कसा चालला आहे ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो वीडी चदुवू एला सागू तोंडी, वीडी चदुवू एला सागू तोंडी, म्हणजे त्याचा अभ्यास कसा चालला आहे। त्याचे शिक्षण कसे चालले आहे, त्याचे शिक्षण कसे चालले आहे ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इतनी चदुवू एटला सागू तोंदी, इतनी चदुवू एटला सागू तोंदी, त्याचे शिक्षण कसे चालले आहे। तर मित्रांनो, 9वं आणि 10वं उदाहरण आहे त्यांच्या गावी कसे जायचे, त्यांच्या गावी कसे जायचे वारी ग्रामानिकी एटला वेल्लाली, वारी ग्रामानिकी एटला वेल्लाली, त्यांच्या गावी कसे जायचे। लग्न कसे झाले, लग्न कसे झाले किंवा कशा रीतीने पार पडले त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो पेंडली ए विधंगा जरिगिंदी, पेंडली ए विधंगा जरिगिंदी। तर मित्रांनो, शेवटचे 2 उदाहरण आहेत तू कसा आहेस, नीवू एला उन्नावू, तू कसा आहेस, नीवू एला उन्नावू, म्हणजे तू कसा आहेस। तर शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो तुम्ही व्यवसाय कसा चालवत आहात, तुम्ही व्यवसाय कसा चालवत आहात त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरू व्यापारम एला नडिपिस्तुन्नावू, मीरू व्यापारम एला नडिपिस्तुन्नावू। तर मित्रांनो, तुम्हाला काय शिकायचं आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आपल्या मराठी भाषेतून तेलुगू शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकूया कधी एपुडू या शब्दाचा वापर तेलुगूमध्ये कसा करायचा।